शेतकरी मित्रांनो, प्रगतशील शेतकरी वेगळं काय करतात, त्यांचं उत्पादन चांगल्या पद्धतीनं काय येतं ह्याच्याकडे जर तुम्ही बारकाईनं लक्ष दिलं तर जमिनीच्या तयारीवर हे शेतकरी विशेष लक्ष देतात. आज संजय जगताप यांच्या आपण शेतीमध्ये आहे. मागा हा जो ढीग दिसतोय हे मागचं 4 महिन्याचं त्यांचं नियोजन आहे की उसाला बाळ बांधणी करताना खत गेलं पाहिजे, सेंद्रिय खत. यासाठी त्यांनी काय केलंय, कोंबडी खत ह्याच्यामध्ये मिक्स केलंय, शेणखत ह्याच्यामध्ये मिक्स केलंय आणि कारखान्याचे मळी 2-2 टेलर, बरोबर ना, 2-2 टेलर ह्याच्यामध्ये मिक्स केलंय आणि मिक्स करून हे कुजत ठेवलेलं आहे. आणि आता तुम्ही जर बघितलं तर हे अतिशय चांगल्या गुणवत्तेचं खत, शेणखत, कंपोस्ट म्हणा, आता ह्याला कंपोस्टच म्हणू आपण, सगळं याच्यामध्ये मिक्स केलंय. जीवाणूंचं स्प्रे केले, हा, जीवाणूंचं पण स्प्रे केल्यात आणि चांगल्या दर्जाचं खत बघा हे तयार झालंय, पूर्णपणे कुजलंय 100% आता. आणि अशा दर्जाचं खत जर आता ऊसाला गेलं तर अतिशय चांगल्या पद्धतीने आता जीवाणू पण स्प्रे केलं तर ते जीवाणू पण त्याला मिळणार आहेत आणि जमिनीचे भौतिक गुणधर्म, रासायनिक गुणधर्म सुधारायला आपल्याला ह्याच्यामध्ये मदत होणार आहे. वकील साहेब, हे किती वर्ष झालं करताय? 5-6 वर्षापासून करतो. बरं. आणि केळीला पण देताय का? केळीला देतो. हा, आणि ऊसाला पण. केळीला सुरुवातीलाच खर्च किती होतो ह्याला? आता शेणखत विकतच असेल ना? सर्व विकतच आहे, फक्त कमी असल्यामुळं. पूर्वी काय आपण करायचो, शेणखत वगैरे आणलं की डायरेक्ट टाकायचो, बरोबर. हे ठेवून टाकतोय, फक्त तो खर्च वाढतोय, टाकायचा, परत ठेवायचं आणि परत ते भरायचं, बरोबर. हा खर्च वाढतोय, परंतु त्याची गुणवत्ताही मिळते. आता तुम्ही जर बघितलं का ह्या बॅग मध्ये इथं हे सगळं पॅक केलंय, इकडे जवळ दाखवा बघा. या बॅग मध्ये आता हे पॅक करून परत टाकायचं चालू आहे. ह्या गोष्टी साधा शेतकरी करतोय का? करत नाही. उतारा उत्पादन त्याच्यामुळं शेतकऱ्यांना मिळत नाही. जमिनीचा जर गुणधर्म सुधारायचे असतील, भौतिक गुणधर्म, ऑर्गॅनिक कार्बन वाढवायचं असेल तर हे करणं तुमच्या शेतीसाठी अतिशय गरजेचं आहे.